मुंबईतील हवेचा दर्जा चांगलाच खालावलाय। किंबहुना याच मुद्द्यावर हायकोर्टानं मनपावर आता ताशेरे ओढले। कारवाईच्या दाव्यावर उच्च न्यायालय असमाधानी आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम दर्जाची नको, कोर्ट म्हणतंय। हवेच्या गुणवत्तेसंदर्भात असमाधानी असल्याचं देखील निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। नायलॉन मांजावरून नागपूर खंडपीठानं अधिकारी आणि पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढले। बंदी असून सुद्धा नायलॉन मांजाचा नागपूरमध्ये सर्रास वापर होतोय। अधिकाऱ्यांनी त्यांचे डोळे बंद ठेवलेत का, असा मुद्दा कोर्ट उपस्थित करतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, याच मांजामुळे नागपूरमध्ये आतापर्यंत 15 पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे। 45 पक्षी सुद्धा जखमी झाल्याचं कळतंय आणि या सगळ्या घडामोडींवर कोर्टानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। अगदीच लागवीची कोर्टाने यापूर्वी जे ते नायलॉन मांजांवर बंदीचे आदेश दिलेले असताना सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि पोलीस कर्मचारी असतील यांनी योग्य ती कारवाई जी आहे ते संक्रांतीच्या या दसऱ्यादरम्यान जे आहे ते केली नसल्याची खंत जी आहे ते कोर्टाने या ठिकाणी नोंदवली आणि सोबतच जे अधिकारी जे आहे ते त्यांनी कर्तव्य व्यवस्थित पार पडलं नाही अशा शब्दामध्ये, कठोर शब्दामध्ये जे आहे ते ताशेरे एकंदरीत कोर्टाने ओढले। कारण की 15 पक्ष्यांचं जे आहे ते नायलॉन मांजामुळे जे आहे ते या ठिकाणी जीव गेले, तर 45 पक्षी जखमी झालेले, अनेक नागरिकांना सुद्धा इजा झालेली आहे। यापूर्वी जर पाहायला गेलं तर नागपूरमध्ये नायलॉन मांजामुळे जे ते काही नागरिक सुद्धा या ठिकाणी बळी ठरलेले असताना सुद्धा त्यामुळे कुठेतरी एक कठोर भूमिका जी आहे ते प्रशासनाने घ्यावी। यावर बंदी असताना जे आहे ते कुठंच बाजारामध्ये जे आहे नायलॉन मांजा विक्रीला येऊ नये तरी सुद्धा सर्रासपणे वापर जे आहे ते संक्रांतीच्या पर्वावरती नागपूर शहरामध्ये करण्यात आला। त्यामुळे कुठेतरी 15 पक्ष्यांचा जीव गेलेला आहे, 45 पक्षी जे आहेत ते जखमी झाले आणि नागरिकांना सुद्धा इजा झालेली आहे। त्यामुळे कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी असतील आणि मनपाचे अधिकारी असतील, हा नायलॉन मांजा आम्हाला दिसतो, तुम्हाला दिसत नाही का, अशा शब्दामध्ये एकंदरीत कोर्टाने जे आहे ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढलेले दिसून येत आहे। लागवीजी, निश्चित तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।